नमस्कार. दिवाळी फराळाच्या सिरीजमध्ये आज आपण 9वा पदार्थ पाहणार आहे. मसाला आतपर्यंत मुरलेला, खुसखुशीत, खमंग आणि चटपटीत दगडी पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा. अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण हा चिवडा बनवणार आहे. पुण्याचा प्रसिद्ध असलेला चटपटीत लक्ष्मीनारायण चिवडा सुद्धा याला म्हणू शकता. हा चिवडा मस्त चटपटीत बनण्यासाठी एक खास मसाला आज आपण बनवणार आहे, ज्यामुळे चिवड्यामध्ये असलेल्या प्रत्येक घटकाला हा मसाला व्यवस्थित लागला जाईल. चिवड्यामध्ये सुद्धा हा मसाला व्यवस्थित मुरला जाईल. त्यासाठी चिवड्यामध्ये हा मसाला मिसळण्याची एक नवीन ट्रिक आज आपण पाहणार आहे. चला तर मग हा मस्त चटपटीत चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात. चिवडा संपेपर्यंत खुसखुशीत राहावा, मऊ पडू नये, यासाठी एक तयारी आपल्याला सुरुवातीलाच करून ठेवायची. तर इथे मी वाटीभर कढीपत्ता आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. किचन टॉवेलवरती कढीपत्ता आणि मिरच्या व्यवस्थित पसरून घेतलेल्या आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या, त्यामुळे हे थोडा वेळ असंच सुकण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चटपटीत खमंग चिवड्यासाठी एक मसाला बनवून घेऊयात. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरे घेतले, 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे, त्यानंतर 2 चमचे धनेपूड घेतलेली आहे. याऐवजी 2 चमचे धने वापरू शकता. 1 चमचा भरून चाट मसाला आणि 4 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे. आता एकत्रच याची बारीक अशी पावडर करून घेतली. हा चिवडा आंबट, गोड, तिखट असा मस्त चटपटीत असतो, त्यामुळे थोडंसं आंबटपणासाठी चाट मसाला वापरलेला आहे. काश्मीरी लाल तिखटाने रंग चांगला येतो, पण हे जास्त तिखट नसतं. यामध्ये आपण हिरवी मिरची वापरणारच आहे, त्यामुळे पाहिजे तसा तिखटपणा येणारच आहे. हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेतला. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1 चमचाभर मीठ घेतलेलं आहे. हे मसाल्यामध्ये आपण बारीक करून नाही घेतलं तर याची वेगळी पावडर करून घेतलेली आहे. याचं कारण मी पुढे सांगितलेलंच आहे. तर चिवड्यासाठी हा मसाला आपला तयार झालेला आहे. आता साली सकट 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घेतल्या. साली सकट असं मोठंच ठेचून घेतल्यामुळे चिवड्याला मस्त फ्लेवर येतो. तर सगळ्या मसाल्याची तयारी करून झाली. आता दगडी पोहे चाळून घेऊयात. पोहे शक्यतो चाळूनच घ्यायचे, कारण त्यामध्ये बारीक बारीक चुरा असतो, रेती असते. हे पहा, पोह्याचा झालेला चुरा खाली पडत आहे. हे पोहे चिवडा बनवण्यासाठी असेच वापरले तर या बारीक चुऱ्यामध्येच सगळा मसाला अडकून राहतो. आता हे जे दगडी पोहे असतात ते आपले कांदे पोहेचे पोहे मिळतात ना, त्यापेक्षा जाड असतात आणि थोडेसे लहान आकाराचे असतात. अर्धा किलो दगडी पोहे चाळून घेतलेले आहेत, एका भांड्यामध्ये काढून ठेवले. या वेळेमध्ये कढीपत्ता आणि मिरची सुद्धा व्यवस्थित सुकलेली आहे. वाटीमध्ये कढीपत्ता काढून घेतला आणि मिरच्याचे मोठेच काप करून घेतले. मिरच्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चिवड्यासाठी लागणारं बाकीचं सगळं साहित्य तळून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 वाटी शेंगदाणे काढून घेतले. लो टू मीडियम फ्लेम वरती शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित आतपर्यंत तळले गेले पाहिजेत, तरच ते चिवड्यामध्ये चवीला चांगले लागतात. हे पहा, असा रंग आला की एका ताटामध्ये काढून घेतले. आता 1 वाटी डाळ सुद्धा तळून घेऊयात. हे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लगेचच याचा रंग बदलतो. जरी तुम्ही पोहे अगोदर तळून घेतले असले तरी सुद्धा हे तळलेलं साहित्य डायरेक्ट चिवड्यावरती घ्यायचं नाही. हे सगळंच वेगळ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. तर डाळ सुद्धा तळून झालेले आहेत, त्याच ताटामध्ये काढून घेतले. अर्धी वाटी इथे मी काजू घेतलेले आहेत. काजू सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेतले. मंद आचेवरच हे आपल्याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे आतपर्यंत चांगले तळले जातात. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तळलेल्या असतील, आतपर्यंत चांगल्या तळल्या गेलेल्या असतील, तरच त्या चिवड्यामध्ये मस्त खमंग लागतात आणि चिवडा सुद्धा खूप दिवस चांगला टिकतो. 2 चमचे मनुके सुद्धा तळून घेतलेले आहेत. तेलामध्ये हे टाकताच लगेचच फुलतात. हलकासा रंग बदलला की हे सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचे. आता चिवड्यासाठी मनुके वापरणार असाल तर ते शक्यतो तळून वापरायचे. तसेच वापरले तर चिवडा काही दिवसांनी मऊ पडू शकतो. इथे मी 1 वाटी मक्याचा चिवडा सुद्धा तळून घेतलेला आहे. हा चिवडा नाही वापरला तरी सुद्धा चालेल, किंवा याऐवजी वाटीभर फरसाण सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता. तळल्यानंतर मक्याचा चिवडा सुद्धा मस्त कुरकुरीत झालेला आहे, त्याच ताटामध्ये काढून घेतला. आता यामध्ये कढीपत्ता सुद्धा तळून घेऊयात. कढीपत्ता व्यवस्थित सुकवून घेतलेला आहे, त्यामुळे कढीपत्ता तळताना तेल अजिबात बाहेर उडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता कुरकुरीत लवकर बनतो. व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, त्यामुळे पाणी अजिबात शिल्लक नाही. असा कुरकुरीत कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे. हे पहा, कढीपत्त्याचा रंग बदललेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे. असाच कढीपत्ता आपल्याला चिवड्यासाठी तळून घ्यायचा आहे. चिवडा मऊ न पडण्यासाठी ही दुसरी ट्रिक आहे. कढीपत्ता सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतला. आता सगळ्यात शेवटी आपल्याला ठेचून घेतलेला लसूण तळून घ्यायचा. लसणामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे मंद आचेवरच पूर्णपणे रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचा. यामुळे चिवड्याला फ्लेवर सुद्धा चांगला येईल आणि लसणामध्ये ओलावा न राहिल्यामुळे चिवडा मऊ पडणार नाही. हे पहा, असा गडद रंग आला की लसूण सुद्धा त्याच ताटामध्ये काढून घेतला.
तर या पद्धतीने सगळं साहित्य तळून झालेलं आहे। आता तेल पुन्हा कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत गरम असलेल्या तेलामध्येच हे दगडी पोहे आपल्याला तळून घ्यायचे। तेलामध्ये अगदी थोडे थोडे हे पोहे घालायचे, म्हणजे फक्त पाव कप पोहे एका वेळी तळून घ्यायचे। हे पहा, कडकडीत तेल गरम असेल, पोहे तेलामध्ये टाकताच लगेचच फुलतात। चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे, म्हणजे सगळे पोहे एकसारखे तळले जातील। हे पहा, पोह्यांचा आकार डबल झालेला आहे। तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचे। प्लेटमध्ये हे पोहे काढून ठेवायचे नाहीत, चाळणीमध्येच काढून ठेवायचे, म्हणजे जादाचं जर तेल असेल तर ते सगळं निथळलं जाईल आणि चिवडा सुद्धा मग जास्त तेलकट होणार नाही। हे पहा, एका वेळी पाव कपच दगडी पोहे यामध्ये मी घालत आहे। पोहे तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, कारण तेलामध्ये टाकताच लगेचच ते फुलतात। हे पहा, सगळे अर्धा किलो पोहे मी तळून घेतले आणि चाळणीमध्ये थोडा वेळ असेच ठेवलेले होते। गॅस मी बंद केलेला आहे। याच तेलातलं 2 पळी तेल एका छोट्या पॅन मध्ये काढून घेतलं। हे पहा, अर्धा किलो दगडी पोहे तळून घेतलेले आहेत। हे पोहे चांगले फुलतात, त्यामुळे अर्धा किलो पोह्यांचा हे पहा किती प्रमाणात चिवडा बनून तयार झाला। एखाद्या मोठ्या पाटीमध्ये, परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये हा चिवडा काढून घ्यायचा। हे पहा, तळल्यानंतर हा चिवडा आपण डायरेक्ट प्लेटमध्ये काढून घेतलेला नव्हता, चाळणीमध्ये हलकासा थंड होईपर्यंत ठेवलेला होता, त्यामुळे जादाचं तेल निथळलं गेलं आणि अजिबात हा तेलकट झाला नाही। आणि हे पहा, किती खुसखुशीत बनलेला आहे, हाताला अजिबात तेल लागलेलं नाही। सगळं साहित्य तळून घेताना आपण मिरच्या तळून घेतल्या नाहीत। 2 पळी तेल जे काढून घेतलेलं होतं ना, ते आता कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये मिरच्या पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतल्या। एका वाटीमध्ये ह्या मिरच्या काढून घेतल्या। हे पहा, मिरचीच्या फ्लेवरचं तेल आपल्याला मिळालेलं आहे, त्यामुळेच मिरच्या वेगळ्या पॅनमध्ये थोड्या तेलामध्ये तळून घेतल्या। आता हेच तेल आपण फोडणीसाठी किंवा मसाला परतून घेण्यासाठी वापरणार आहे, म्हणजे सगळे फ्लेवर या तेलामध्ये चांगले मिक्स होतील। आता हे पहा, गॅस मी बंद केलेला आहे आणि करून घेतलेला मसाला तेलामध्ये घेतला। तेल कडकडीत गरम आहे, त्यामुळे मसाला अगदी पटपट पटपट हलवून घ्यायचा। मसाला करपू द्यायचा नाही, खमंग वास आला की लगेचच चिवड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा। चिवड्यामध्ये हा काढून घेताना सुद्धा सगळा मसाला यामध्ये काढायचा नाही, तर यातला 2 ते 3 चमचे मसाला शिल्लक ठेवायचा आणि बाकीचा सगळा काढून घ्यायचा। चिवड्यामध्ये मसाला घालताना सुद्धा असा पसरून घालायचा, म्हणजे मग जास्त हाताने मिसळायची गरज लागत नाही। सगळ्या चिवड्याला एकसारखा रंग यायला सुद्धा मग मदत होते। साखर आणि मीठ सुद्धा बारीक करून त्याची पावडर करून ठेवलेली आहे, पण ती या मसाल्यामध्ये आपण तेलामध्ये परतून नाही घेतली, कारण त्यामध्ये साखर असल्यामुळे तेलामध्ये टाकताच उष्णतेमुळे साखरेचे गोळे तयार होतात आणि त्याचे गोळे तयार झाल्यामुळे पूर्ण चिवड्याला साखरेची एकसारखी चव लागत नाही। त्यामुळेच साखर आणि मीठ वेगळं बारीक करून घेतलं आणि या मसाल्यामध्ये किंवा तेलामध्ये आपण ते घेतलं नाही। आता जो 3 चमचे मसाला शिल्लक होता तो या तळलेल्या साहित्यामध्ये काढून घेतला। तळून घेतलेल्या मिरच्या सुद्धा काढून घेतल्या। आता 2 ते 3 चमचे मीठ आणि साखरेची पावडर यामध्ये घेतली। हे पहा, या तळलेल्या साहित्यामध्ये आपण मसाला घेतलेला आहे, साखर आणि मिठाची पावडर सुद्धा घेतली। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। असा वेगळा मसाला यामध्ये मिसळून घेतल्यामुळे काय होतं, सगळ्या तळलेल्या साहित्याला सुद्धा हा मसाला व्यवस्थित चिकटून बसतो, त्यामुळे जरी चिवड्यातला फक्त तुम्ही कढीपत्ता जरी खाल्ला तरी सुद्धा तो चवीला चटपटीत लागणार, चवीला छान लागणार। त्यामुळे हे पहा, असं व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे। असंच आपण सगळं चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलं असतं तर तळलेल्या साहित्याला हा मसाला जास्त चिकटला नसता, कारण पोहे तळलेले आहेत, त्यामुळे सगळा मसाला चिवड्यालाच लागला असता। चिवड्यामध्ये उरलेलं मीठ आणि साखरेची पावडर काढून घेतली। या मसाला मिसळून घ्यायच्या वेगळ्या पद्धतीमुळे चिवडा सुद्धा मस्त चटपटीत बनतो। महत्त्वाचं म्हणजे चिवड्यातल्या प्रत्येक घटकाला मसाला व्यवस्थित लागतो आणि म्हणूनच चिवडा एकसारख्या रंगाचा दिसतो आणि चवीला सुद्धा त्यातल्या सगळ्या गोष्टी चटपटीत बनतात। आता तळलेलं साहित्य यामध्ये घालायच्या अगोदर हा मसाला व्यवस्थित चिवड्याला लावून घ्यायचा, तर त्यासाठी हलक्या हाताने चिवडा मसाल्यामध्ये मिसळून घ्यायचा। हे पहा, अगदी हलक्या हाताने हे आपल्याला मिसळून घ्यायचंय, कारण हा चिवडा अतिशय खुसखुशीत बनतो, लगेचच चुरा होऊ शकतो। हे पहा, 4 ते 5 मिनिटातच याला मस्त रंग आलेला आहे। आता यामध्ये तळलेलं सगळं साहित्य काढून घेतलं। आता हे सगळं मिसळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता, अर्धा किलो दगडी पोह्यांसाठी हे तळलेलं जे साहित्य आहे ना, त्याचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे। सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे। मीठ आपण सुरुवातीला वापरलेलंच आहे, तरी सुद्धा चिवड्याची थोडी चव बघायची, कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तर हे पहा, मस्त खुसखुशीत एकसारख्या रंगाचा खमंग चिवडा बनून तयार झाला। आता यामध्ये मी तळलेलं खोबरं वापरलेलं नाही, कारण माझ्या घरी तळलेलं खोबरं कोणी खात नाही, ते बाजूला काढून ठेवतात। तुम्हाला आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचे काप वापरू शकता। यामध्ये मिरचीचा फ्लेवर चांगला बसलेला आहे, चाट मसाला आहे आणि इतर मसाले सुद्धा आहेत, त्यामुळे मस्त चटपटीत खमंग खुसखुशीत दगडी पोह्यांचा चिवडा बनून तयार झाला। दिवाळीच्या इतर पदार्थांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या सुद्धा नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।